श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, या गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होऊ शकतात. कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपणच करत असतो आणि आपल्यावरतीच बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपण स्वतः जर बदलल्या किंवा स्वतः त्याच्यामध्ये सुधारणा केली तर तुमचे आयुष्य तुम्हीच तुमच्या हाताने बदलू शकतात. बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या हातातच आहे. त्यामुळे आपल्या घरात हे तुम्ही बदल करा, ह्या अशा काही गोष्टी करा जेणेकरून तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकतात. तर सर्वात प्रथम आहे, सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःच्या तळहातांना एकमेकांना घासून त्यांचं दर्शन घ्या. यामुळे तुमचा दिवस शुभ जाईल किंवा चांगला जाईल. त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर स्वस्तिक काढा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही. नंतर दररोज तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर घरात सतत भांडणे होत असतील तर रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळायचा. तिन्ही सांजेच्या वेळेस किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती जाळू शकतात किंवा तुमचा जिथे तुम्ही देवघरामध्ये दिवा लावतात तिथेही तुम्ही जाळू शकतात. त्यानंतर अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मकता दूर होत असते. त्यानंतर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे जर तुम्ही पठण केले तर तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होत असतात. नंतर पिंपळाच्या झाडाला शनिवारी पाणी घातल्याने पितृदोष आणि शनिदोष दोन्हीही कमी होत असतात. त्यानंतर देवापुढे दिवा लावताना तो नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा असावा. नंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे सुख समृद्धीसाठी उत्तम मानले जातात. नंतर दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हटल्याने भीती आणि संकटे दूर होत असतात. तसेच स्वयंपाकघरात तुम्ही जर स्वयंपाक करत असाल तर पहिली चपाती ही गाईसाठी काढायची. यामुळे अन्नात बरकत होत असते. त्यानंतर कुलदेवीचा फोटो घराच्या मुख्य देवाऱ्यात मध्यभागी ठेवायचा असतो. नंतर शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा अन्नदान केल्याने शनीची कृपा लाभत असते. नंतर रोज गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तसेच अभ्यासामध्ये प्रगती होत असते. नंतर घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी दिवा लावल्याने लक्ष्मीचे आगमन होत असते. नंतर दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये. यामुळे तुमचं आरोग्य बिघडत असतं. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे किंवा पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण घातलं हे अत्यंत शुभ मानलं जातं. नंतर घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा कुंडी ठेवल्याने धनलाभ होत असतो. नंतर रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र वाचल्याने शांत झोप लागते. तसेच कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा वाईट बाधेपासून संरक्षण होत असते. नंतर दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा पांढरी मिठाई अर्पण करावी. नंतर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात, कारण गुरुग्रहासाठी हे शुभ मानलं जातात. नंतर तिजोरीत एक छोटी सुपारी लाल कापडात बांधलेली नाणे ठेवावे. नंतर तुळशीचे पाने कधीही रविवारी किंवा एकादशीला तोडू नये. नंतर घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होत असतो आणि नकारात्मकता नष्ट होत असते. नंतर मंदिरातून घरी आल्यानंतर कधीही लगेच हातपाय धुवू नये, कारण मंदिरातली जी पॉझिटिव्ह एनर्जी असती ती आपल्या घरामध्ये थोडा वेळ ठेवायची असती आणि नंतर हातपाय धुवायचे असतात. त्यामुळे थोडा वेळ शांत बसायचे असतात. बुधवारी गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने तुमची अडकलेली जी कामे आहेत तर ती पूर्ण होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये जर बदलल्या, तुमच्यामध्ये बदल केला किंवा काही थोड्याफार फरकाने तुम्ही त्या चेंज केल्या तर तुम्हीच तुमच्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण करू शकतात किंवा घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार करू शकतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच तुमच्या घरामध्ये चेंज करा. बघा,
बरेच लोक खूप सारे उपाय सांगतात, परंतु ह्या साधे साधे जर तुम्ही उपाय जर केले तर त्यामुळे तुमच्या घरात तुम्ही स्वतः बदल करू शकतात. श्री स्वामी समर्थ.